मित्रांनो नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। जसं की आपण जाणतोय, काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यामुळे आता आज या अर्जांची छाननी होईल। त्यानंतर उरलेले जे काही आहेत तर त्यांच्यासाठी अजून 4-5 दिवस आहेत। 4 तारखेच्या संध्याकाळपर्यंत जे काही ज्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे ते आपली उमेदवारी मागे घेऊ शकतात। त्यानंतर खऱ्या अर्थानं 5 तारखेपासून निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरू होईल आणि मग आरोप आणि बाकीच्या जे काही घटना घडामोडी असतील तर त्यावर आपली नजर राहीलच। परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर खरी शिवसेना नेमकी कुणाची आहे हे बघण्याचा किंवा हे समजण्याचा हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे बघायचं आहे की शिवसेना गेल्या 2.5 वर्षापूर्वी जी काही शिवसेनेची मोडतोड झाली, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले, तर खरी शिवसेना आणि खरा राष्ट्रवादी पक्ष नेमका कोण आहे हे पाहण्याची किंवा हे जाणून घेण्याची किंवा हे स्पष्ट होण्याची ही निवडणूक आहे असं म्हणता येईल। आणि अनेक जण असं म्हणतात की लोकांनाच आता ही निवडणूक पाहिजे होती, कारण की जे काही गद्दार आहेत किंवा ज्यांनी काही मोडतोड केली आहे किंवा जे सरकारमध्ये होते आणि ज्यांनी जनतेला लुटले आहे एक प्रकारचं अनेक प्रकाराने आणि महाराष्ट्राला मागे नेले, महाराष्ट्राचे अनेक उद्योगधंदे हे गुजरातला नेण्यात आले, या सर्व गोष्टींचा राग दाखवण्याची जी काही निवडणूक आहे ही निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे। 5 तारखेनंतर होणाऱ्या म्हणजे प्रचारानंतर मग खऱ्या अर्थाने 20 तारखेला मतदान होईल आणि त्या मतदानाच्या वेळी स्पष्ट होईल की खरी शिवसेना कोणती आहे। तर शिवसेनेच्या या फुटीनंतर शिंदे गटाचे म्हणजे संजय शिरसाट यांनी खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र केलं होतं। त्यांनी संजय राऊतांवर पण टीका केली आणि ते एकंदरीत एक चेहरा म्हणून ते पुढे आले। म्हणजे संजय राऊत मागे आताच काही दिवसापूर्वी बोलताना बोलले की म्हणजे शिवसेना फुटण्याच्या आधी संजय शिरसाट कुणाला माहीत होते का? शिवसेना फुटल्यानंतर संजय शिरसाट अचानक पुढे आलेत आणि ते म्हणजे गद्दारांचे सरगना म्हणजे जे पुढे आलेत आणि शिंदे नंतर तेच एक असे आहेत की ज्यांनी म्हणजे जे उद्धव ठाकरे गटाच्या विरोधामध्ये बोलतायत। तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामधून संजय शिरसाट हे प्रतिनिधित्व करतात। त्यांनी शिवसेनेकडून मागे 3दा निवडणूक लढवलेली आहे आणि जिंकलेली आहे आणि यावेळेस मात्र खरी शिवसेना पश्चिम मधली कोणती आहे हे दाखवण्याचा लोकांचा एक हा प्रयत्न राहील। म्हणजे एका अर्थानं औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये यावेळी सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि या निवडणुकीचा निकाल काय असेल आणि शिवसेना खरी कोणती असेल हे दाखवण्याचा हा एक प्रयोग असेल असं एकंदरीत समजलं जात होतं। परंतु अचानक औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये घडामोडी घडल्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काही अधिकृत उमेदवार म्हणजे म्हटले गेले होते किंवा ज्यांना पक्षानं एबी फॉर्म दिला होता तर त्यात किशनचंद तनवानी यांनी अचानक माघार घेतली आणि 2014 साली जे हिंदू मतांचं विभाजन झालं आणि त्यामुळे इथे MIM हा पक्ष निवडून आला, अशा पद्धतीने इथे हिंदूंच्या मताचं विभाजन होऊन एक मोठा फटका बसला असं सांगून आणि हिंदू मतांचं विभाजन टाळण्यासाठी किशनचंद तनवानी यांनी आपण माघार घेत आहोत असं म्हटलं आहे। मित्रांनो, एक गंमत अशी वाटते किशनचंद तनवानी यांच्या संदर्भात, म्हणजे ते काही फार मोठे पॉलिटिशियन किंवा राजकारणी असे नाही, ते व्यापारी आहेत आणि सुरुवातीला शिवसेनेने काही व्यापाऱ्यांना जवळ केलं होतं, म्हणजे आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी काही असे लोक लागतात आणि त्यामध्ये किशनचंद तनवानी यांना गुलमंडीवरून सोबत घेतलं होतं। परंतु किशनचंद तनवानी हे राजकारण्यांपेक्षाही व्यापाराबरोबरच ते फार धुरंधर असं म्हणता येईल। त्यांनी राजकारणाचा आपल्या व्यापारासाठी कसा फायदा करून घेता येईल हे पाहिलं आणि त्यांनी जास्तीत जास्त शिवसेनेचा फायदा आपल्या धंद्यासाठी करून घेतला। ऍक्च्युली सिंधी मारवाडी हे लोक धंदेवाईक असतात असं बोललं जातं आणि ते आपल्या धंद्यासाठी म्हणजे सगळ्या गोष्टींचा वापर करतात, तसंच तनवानी यांनीही केला। खरं तर तनवानी यांचा वकूब हा काही हाडाचा कार्यकर्ता, हाडाचा शिवसैनिक असा आधीपासूनच राहिलेला नाही, परंतु देसाव्यांचे यांचा पदर पकडून एक प्रकारे ते टिकून राहिले। मध्यंतरी शिवसेनेमध्ये जसं राम लक्ष्मण बोललं जायचं चंद्रकांत खैरे आणि प्रति जयसगळ्यांना,
तर प्रदीप जयस्वाल यांच्या बाजूने तनवानी नेहमी राहिली. बोललं जातं की प्रदीप जयस्वाल यांच्या मैत्री खातर ही त्यांनी उमेदवारी मागितली, परंतु असं काही नाही मित्रांनो. प्रदीप जयस्वाल यांच्या बरोबर तनवानी यांची फार गाढ मैत्री होती. हा एक प्रकारचा विनोद आहे. म्हणजे तनवानींना आताच नेमका साक्षात्कार कसं काय झाला? 2014 साली जर ते विरोधात लढले होते आणि त्यावेळेस मतांचं विभाजन झालं होतं, तर मग सुरुवातीपासून म्हणजे ते गेल्या 2.5 वर्षात ते शिवसेनेमध्ये आले. मग त्यांना पदं देण्यात आली आणि अनेक पदावरून ते नाराजही झाले. मध्यंतरी त्यांना त्यांच्यासाठी एक स्पेशल पद बनवण्यात आलं आणि ते त्यांना बहाल करण्यात आलं. परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की तनवानी हे कुठल्याही शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये किंवा त्यानंतर गेल्या 6 महिन्यापासून महाविकास आघाडी म्हणून जे काही कार्यक्रम दिले, जे काही आंदोलन झाले, ते कुठल्याही आंदोलनामध्ये तनवानी हे सहभागी झालेले नव्हते. त्यामुळे तनवानी यांचं नेमकं काय गणित होतं किंवा त्यांच्या मनात काय होतं हे कुणाला काही सांगता येणार नाही. परंतु पक्षातील जे काही वरिष्ठ लोक आहेत तर त्यांनी तरी जाणून घ्यायला पाहिजे की तनवानी हे ऐनवेळी काहीतरी दगाफटका करू शकतात. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये अनेक जण आहेत हेही तनवानी जाणून होते. मग ते तिकिटासाठी का त्या वरिष्ठांकडे गेले आणि त्यांनी मग तिकीट मिळाल्यानंतर मग ऐनवेळी त्यांनी माघार का घेतली, हा एक प्रश्न आहे. जसं की विरोधी पक्षनेते जे आहेत अंबादास दानवे, शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी म्हटले की गद्दारीपेक्षा मोठी गद्दारी ही झालेली आहे आणि त्यांच्याकडून ते तात्काळ पद काढून घेतले जिल्हा प्रमुख पदाचं. पण तनवानींचं नेमकं म्हणजे त्यांचं हे काय होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्यांनी मात्र पडद्याआडून शिंदेंना मदत करण्याचं ठरवलं होतं, हे आता लपून राहिलं नाही. पण एक मात्र बरं झालं की त्यांनी म्हणजे जास्त डाग स्वतःवर लावून घेतला नाही. जर निवडणूक म्हणजे अर्ज भरण्याच्या म्हणजे अर्ज मागे घेताना जर शेवटच्या क्षणी जर त्यांनी अर्ज मागे घेतला असता तर मात्र शिवसेनेची फार गोची झाली असती. त्या 2 दिवस आधी त्यांनी ते जे काही केलेलं आहे ते एक प्रकारे त्यांच्यासाठी चांगलं म्हणावं लागेल, कारण की नसता मग शिवसेनेचा उमेदवार इथं राहिला नसता आणि मग ती निवडणूक फार विचित्र पद्धतीने लढली गेली असती. तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे बाळासाहेब थोरात हे उमेदवार आहेत आणि आता चौरंगी पंचरंगी लढत इथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 मुस्लिम उमेदवार आहेत तगडे आणि 2 हिंदू आहेत. त्यामुळे मतांचं विभाजन करायचं तर कोणत्या हिंदुत्ववादी मतांसाठी तनवानींनी आटापिटा केलेला आहे मला हे समजत नाही. म्हणजे तनवानी नेमकं कोणत्या हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळत आहे? कारण की शिवसेनेचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील तेव्हापासूनचं जे काही त्यांचं हिंदुत्व आहे ते सर्वांना माहितीच आहे. म्हणजे खुद्द बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की आमचं हिंदुत्व हे शिर्डी जाणव्याचं हिंदुत्व नाही आणि त्या उलट भारतीय जनता पक्ष हे कर्मकांड आणि बाकीच्या भानगडीमधलं ज्यांचं जे हिंदुत्व आहे किंवा ते त्यांचं प्रतीक आहे आणि ते म्हणजे कट्टरता आहे त्यांच्या हिंदुत्वामध्ये आणि ते नेहमी मुस्लिमांचा विरोध वगैरे करणं हा त्याच्यामध्ये त्याचा एक भाग आहे. तर शिवसेना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या ती महाविकास आघाडीमध्ये एक चांगलं त्यांचं स्थान झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी धर्मनिरपेक्ष राजकारण करण्याचं जी भूमिका घेतलेली आहे किंवा त्यांचं पुरोगामित्व जे काही सिद्ध झालेलं आहे त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे किमान 2-2.5 वर्षापासून तर तनवानी यांना ते माहीतच असेल ना, म्हणजे त्यात नाकारायचं काहीच कारण नाही. मग त्यांचं हिंदुत्व किंवा यांचं हिंदुत्व असं त्या हिंदुत्वामध्ये कोणत्या हिंदुत्वाच्या मतामध्ये फरक यांना पडायला पाहिजे. एक मात्र म्हणता येईल की तनवानीनं म्हणजे गद्दारी केली परंतु ती इतकी मोठी केली असं काही नाही. जर त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या तारखेनंतर म्हणजे शेवटी 4 तारखेच्या संध्याकाळी जर त्यांनी हे जर सगळं केलं असतं तर मात्र शिवसेनेची मोठी पंचायत झाली असती आणि मग इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एक अधिकृत असा उमेदवार नसता. त्यामुळे म्हणजे किशनचंद तनवानी यांनी दगाफटका केला परंतु तो इतकाही मोठा नाही की ज्यामुळे काही नुकसान झालंय. तसं अंबादास दानवे यांनी म्हटलंच आहे की ही गद्दारी म्हणजे मोठीच आहे. पण असो त्यांचं पद आता काढण्यात आलेलं आहे. पण आपण पाहतोय की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये म्हणजे किशनचंद तनवानींना मोठं पद देण्यात आलं, मग त्या पदावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली, मग त्यांच्यासाठी एक स्पेशल पद तयार करण्यात आलं. मग ते पद घेतल्यानंतर ही जसं सक्रिय तनवानी यांनी व्हायला पाहिजे होतं तसं ते झाल्याचं कुठं दिसलं नाही. त्यामुळे आणि बरं ते भाजपमध्ये होते तर तिथे खुश होते, तिथे ते शहर अध्यक्ष त्यांनी पद उपभोगलं होतं आणि त्यांच्या 2 वर्षाच्या टर्म नंतर ते शहर अध्यक्षपदी दुसऱ्याला
दिलं, मग त्यामुळे आता आपण एक पद उपभोगलं आणि त्याला दुसऱ्याला द्यावंच लागतं ना, की आपण जिंदगीभर तर काही त्या पदावर राहू शकत नाही. तर मग तिथे त्यांनी तिथं खुश राहायला पाहिजे होतं ना. म्हणजे त्यांचं नेमकं धरसोड ही जी वृत्ती आहे, आता त्यांनी नेमकं हे जे काही केलं आहे, हे प्रत्यक्षात म्हणजे शिंदेंना फायदा व्हावा म्हणून केलंय का भाजपकडे त्यांना पुन्हा जायचंय म्हणून केलंय का त्यांना आता राजकारणातून निवृत्त व्हायचंय म्हणून केले? जर त्यांना राजकारणातून निवृत्तच व्हायचं होतं तर मग त्यांनी तिकिटासाठी मागणीच करायला पाहिजे नको होती ना. पण त्यांना हे माहिती होतं 2 वर्षामध्ये त्यांनी हे आजमावलं असेल की आपल्याला जे काही शिवसैनिक आहेत ते निवडणुकीमध्ये साथ देतील का नाही याबद्दल त्यांना शंका होतीच. मग असं असताना त्यांनी तिकीट घ्यायला नको होतं, तिकिटाची मागणी करायला नको होती. कारण त्यांनी जे काही म्हणजे हे दिलेलं आहे कारण की हिंदुत्ववादी मतांमध्ये विभागणी व्हायला नको. तर हिंदुत्ववादी म्हणजे कोणतं हिंदुत्ववादी? यांचं हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्ववादी जे काही सेडी जाणव्याचं जे आपण म्हणतोय ते हिंदुत्ववादी काय यांचं भाजपचं आणि शिंदेचं हिंदुत्ववादी? आता शिंदेचे कोणतं हिंदुत्ववाद आहे हे काही कळायला मार्ग नाही, कारण तेही सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भाषा करतायत. मध्यंतर त्यांनी बौद्ध भिक्खूंना वर्षावासानिमित्त भोजनदानही दिलं होतं. आता हिंदुत्ववाद आणि बौद्धांचा तर हा एक वेगळाच विषय आहे. पण त्या शिंदेंनी आपल्याकडे मत घेण्यासाठी बऱ्याचशा खटपटी केलेल्या आहेत. इतक्या सगळ्या करूनही त्यांना मत मिळण्याची शक्यता कमीच आहे. परंतु आपण औरंगाबाद मध्यमचा विचार आपण करत आहोत तर औरंगाबाद मध्यमध्ये तशी मतांची विभागणी आता होणार आहेच, कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पण आपला उमेदवार दिलेला आहे आणि राज ठाकरे यांची सभा मागे सांस्कृतिक मंडळावर झाली त्यावर त्यांनी कट्टर म्हणजे मुस्लिमांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे म्हणजे प्रदीप जयस्वाल यांच्यापेक्षा जास्त मत सुहास दासरे ते घेतली काय असं वाटायला लागलेलं आहे. मग तनवानीच यांनी माघार घेण्याचं कारण काय होतं हे काही कळायला मार्ग नाही. आणि निवडणुकीमध्ये असं काही नसतं ना की तुम्ही जास्त मत घेऊ शकता ना. म्हणजे सगळीकडे एकत्रित एक चित्र आहे की उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्याकडं बऱ्याचशा विचारांचे लोक आलेले आहेत. तनवानी यांनी हा विचार करायला पाहिजे होता की उद्धव ठाकरेंकडे बरेचसे मुस्लिम लोक आलेले आहेत आणि ते त्यांना मदत करू शकतात, त्यामुळे मुस्लिम मतं मिळू शकतात आपल्याला. निवडणुकीचं एक गणित असतं की यावेळेस आपला जो विरोधक आहे त्याच्या विरोधामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या सगळेजण करतात. म्हणजे असं काही नाही, प्रदीप जयस्वालांनाही अनेकदा मुस्लिमांची मोठ्या संख्येनं मतं पडलेली आहेत हे आपण मागे अनेकदा पाहिलेलं आहे. जे अपक्ष उमेदवार जे त्यावेळेस होते त्यांना त्यावेळेस भरपूर मतं पडली होती. मुस्लिम एरियातून त्यांनी मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे तनवानींनी जे काही केलेलं आहे सध्या हे म्हणजे तिथल्या मतदारांच्या तर आकलनाच्या पलीकडचं आहे. परंतु आता असं वाटायला लागलं की तनवानी यांना काहीतरी एक छुपा फायदा त्यांना कुणाकडून तरी घ्यायचा आहे, म्हणजे शिंदेकडून म्हणा किंवा भाजपकडून म्हणा. परंतु त्यांचं सरकार आल्यावर तो फायदा होईल आणि जर त्याचं सरकार आलं नाही किंवा मग आता सगळेच गणित म्हणजे बदलणार आहेत. आणि ही निवडणूक आहे इतकी महत्वाची निवडणूक आहे म्हणजे याच्या आधी अनेक निवडणुका आपण पाहिल्यात. बऱ्याचशा निवडणुकीमध्ये उमेदवारांचं म्हणजे सर्व काही पणाला लागलेलं आहे, परंतु ही निवडणूक अशी की पक्षच पूर्ण पणाला लागलेले आहेत. म्हणजे कोणता खरा पक्ष आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी आहे का शिंदेची शिवसेना खरी आहे? आता शिंदेना निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि नाव दिले, परंतु लोकांमधील म्हणजे जे जनतेचं जे कोर्ट असतं, जनतेचं न्यायालय जे असतं ते जनतेचं न्यायालय सर्वश्रेष्ठ असतं आणि ते ठरवत असतं की कोण खरं आणि कोण खोटं. तर अशी ही वेळ आली, महत्वाची वेळ आली. अशा वेळी जर किशनचंद तनवानी एका क्षुल्लक कारणावरून म्हणजे आपलं उमेदवारी घेणार नसतील तर हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण मला तरी असं वाटतं की किशनचंद तनवानी यांना कळून चुकलं होतं की जे शिवसैनिक आहेत, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे कडवे शिवसैनिक आहेत तेही आता आपल्या पाठीमागे नाहीत आणि आपल्याला भरपूर विरोध होत आहे. त्यामुळे एकंदरीतच त्यांची जे काही चलबिचल त्यांच्या मानसिक चलबिचल झालेली होती ते त्यावरून त्यांना असं कळून चुकलं होतं की आपण निवडून येऊ शकत नाही. एकतर त्यांनी 2-2.5 वर्षात कुठलं काम केलं नाही, कुठल्या सभेमध्ये कुठल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले नाहीत आणि ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांना पक्षाने ठीक आहे म्हणून उमेदवारी दिली, पण ती पण त्यांनी टिकवली नाही आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आपला उमेदवार बदलावा लागला. आता बाळासाहेब थोरात जे आहेत ते शहर प्रमुख आहेत ते पण आणि त्यांचं कामही चांगलं आहे त्या मतदारसंघामध्ये.
आणि त्यामुळे ते किती मतं घेतात. आणि महत्वाचं म्हणजे सुहास दासरथे मनसेचे आहेत, त्यांनी किती मतं घेतली आणि त्यानंतर ह्या तिघांच्या विभागणीच्या नंतर मग बाकीचं ते चित्र स्पष्ट होईल. त्यामध्येही जावेद कुरेशी हे एक तिकडचे तगडे उमेदवार आहेत मधले आणि याआधी नासिर सिद्दीकी उमेदवार होते आणि त्यांना काही मतं पडली होती. परंतु आता चित्र असं आहे की नासिर सिद्दीकीपेक्षा जावेद कुरेशी यांना जास्त मतं मिळतील असा एक अंदाज वर्तविला जात आहे. मग ह्या हिंदू मतांच्या या 3 उमेदवारांमध्ये जी काही विभागणी होईल त्यानंतर जर मुस्लिमांची मतं एक गठ्ठा एका ठिकाणी पडली